नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2024 तर पहा 2140 जागांसाठी BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जे मित्रांनो भरती निघत आहे. तर या भरतीचं जे मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलं आहे 2140 जागांसाठी. तर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये जे मित्रांनो तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली जे मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे महाराष्ट्रातील मुलांना. तर पहा मित्रांनो चांगली भरती निघत आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची. तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा सुद्धा जास्त आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये ज्या या वयोमर्यादा जास्त ठेवण्यात आल्या त्याचबरोबर उंची सुद्धा मित्रांनो या भरतीमध्ये खूप कमी मागितली आहे. तर महाराष्ट्रातील जास्त मुलांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि या जे मित्रांनो BSFची जी मागची भरती होती त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर पहा चांगली भरती निघत आहे मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची. तर ज्यांना सुद्धा SSC GD भरतीमध्ये फॉर्म भरता आला नसेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो हे चांगली भरती निघून येत आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची. तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर यामध्ये पहा कुकचं पद आहे त्याचबरोबर वॉटर करिअरचं सुद्धा पद आहे. तर असे जवळपास 8 प्रकारचे पदं जे आहे मित्रांनो या BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर जास्त मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये. ठीक आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी ग्राउंड असणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे त्याचबरोबर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जे मित्रांनो लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे त्याचबरोबर उंची किती लागते छाती किती लागते. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलेला आहे. आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादाचा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे 18 ते 25 वर्ष ठेवण्यात आला आहे. SC ST कॅटेगरीचे मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. OBC कॅटेगरीचे मुलं या भरतीमध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये ओपन कॅटेगरीचे मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. तर एवढं या भरतीमध्ये जे वयोमर्यादा जे ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर पहा जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे. आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नसणार आहे. आणि शिक्षण फक्त 10वी पास मागितलं आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे. तर यामध्ये टोटल पुरुष उमेदवारांच्या ज्या जागा असणार आहेत ते 1723 असणार आहे. आणि महिला उमेदवारांच्या 417 जागा असणार आहेत. तर टोटल 2140 म्हणजे 2140 जागांसाठी ही BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे. शॉर्ट नोटिफिकेशन आला. आता या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे तर या फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत जे मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल जे पण मुले या भरतीला घेऊन जे मित्रांनो सिरियसली असाल ज्यांना सुद्धा SSC GD भरतीमध्ये फॉर्म भरता आला नसेल सर्व्हर डाऊन असल्यामुळे तर पहा मित्रांनो हे BSF कॉन्स्टेबलची जे मित्रांनो BSF ट्रेड्समॅनची जी मित्रांनो ही भरती निघत आहे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये. तर शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे. तर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. दुसरं यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तिसरं ट्रेड टेस्ट असणार आहे. चौथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. त्याचबरोबर तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे. तर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये मित्रांनो तुमची सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे. ठीक आहे. तर लेखी परीक्षाचा जो अभ्यासक्रम आहे तर टोटल तुमची 100 मार्काची परीक्षा असणार आहे लेखी परीक्षा. ज्यामध्ये GKच्या 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि टोटल तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 2 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे लेखी परीक्षेसाठी. आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि पेपर तुमचा मित्रांनो हा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ठीक आहे. ऑफलाईन पद्धतीने तुमचा पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे. 100 मार्काचा पेपर तुमचा असणार आहे. त्यानंतर
दुसरा जो तुमचा टप्पा असणार आहे ते असणार आहे मित्रांनो तुमचं ग्राउंड. तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 165 सेंटीमीटर लागते, तर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते. आणि तुम्ही जर एस टी कॅटेगरीचे असाल तर एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी यामध्ये उंची 160 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी, आणि महिला उमेदवारांसाठी 148 सेंटीमीटर लागते उंची. त्याचबरोबर छाती 75 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्यानंतर आपण ग्राउंडचा जर विचार केला BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये, तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. तर अशी जी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा, दुसरं तुमचं ग्राउंड, तिसरं यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे. तर ट्रेड टेस्ट काय, तर यामध्ये वॉटर करिअरचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर कुकचं सुद्धा पद आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर मित्रांनो कुकमध्ये फॉर्म भरला, ठीक आहे, तर तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे. त्यांना 5 पदार्थ तुम्हाला त्यांना बनवून दाखवावं लागणार आहे. पोळी झालं, भाजी झालं, त्याचबरोबर आणखीन दुसरी भाजी झालं, त्याचबरोबर शिरा झालं. जे ते पदार्थ म्हणणार आहे, जे ऑफिसर जे तुम्हाला पदार्थ सांगणार आहे तेच मित्रांनो तुम्हाला पदार्थ करून दाखवावं लागणार आहे. आणि तुम्ही जर सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला मित्रांनो साफसफाई त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे, घराची म्हणा किंवा बाथरूमची म्हणा. तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला नीटनेटकेपणाने साफसफाई करून दाखवावं लागणार आहे. त्यालाच मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटल्या जात असते, ठीक आहे. तर ट्रेड्समॅनची सी भरती आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा, दुसरं ग्राउंड, तिसरं जे आहे तुमचं यामध्ये ट्रेड टेस्ट, आणि चौथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची. तर चांगली जी आहे मित्रांनो ही भरती निघत आहे. शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे 2140 जागांसाठी. तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला, तर आतापासून चांगले मार्केटमधून मित्रांनो पुस्तक घेऊन घ्या. ह्या सिलेबसनुसार SSC GDच्या पुस्तकामधून जरी तुम्ही तयारी केली तरी मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही. तरी तुम्ही स्पेशल पुस्तक घेऊन घ्या BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीच्या. आणि आतापासून मित्रांनो तयारीला लागा, आतापासून अभ्यास करा. 8-8 घंटे तरी जे मित्रांनो कमीत कमी अभ्यास करा आतापासून, ठीक आहे. आणि सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा, कारण की सोशल मीडियामध्ये जे आहे मित्रांनो आपण फेसबुक म्हणा किंवा मग इंस्टाग्राम म्हणा, एक वेळचं मित्रांनो त्यामध्ये घुसलो तर त्यामध्येच आपले 4-5 घंटे कसे जाते काही जे आहे मित्रांनो मालूम पडत नाही, ठीक आहे. तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा, कारण की आतापासून मी तुम्हाला कोण सांगत आहे, तर आतापासून जर मित्रांनो तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुमचीच मित्रांनो चांगली तयारी होणार आहे. आणि तुमचीच चांगली तयारी झाली तुमचं मित्रांनो सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. आणि तुम्ही जर मित्रांनो मग जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले, आणि काही कसे महारथी असते की जेव्हा फॉर्म भरण्यात आले होते तेव्हापासूनच अभ्यासाला लागते, तर 2-3 महिन्यानं मित्रांनो काय होत नसते. तर अगोदरपासूनच आपण अभ्यास केला पाहिजे, आता अगोदरपासूनच आपण तयारीमध्ये असलो पाहिजे, ठीक आहे. तर मी तुम्हाला ही भरती निघायच्या अगोदरच सांगत आहे, शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो 2140 जागांसाठी. तर आतापासून चांगली मेहनत करा, आतापासून तयारी चालू ठेवा, अभ्यासही करा, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, ठीक आहे. कारण की ग्राउंड नंतर आहे, सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, नंतर ग्राउंड. तर महाराष्ट्रातील बरेच मुलं जे आहे मित्रांनो मागच्या भरतीमध्ये लागले BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर याच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.